एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। लोणावळा येथे सर्वपक्षीय तिरंगा यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। ऑपरेशन सिंदूरच्या यशानिमित्त लोणावळ्यात मावळी पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दरम्यान तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। यामध्ये सर्व राजकीय पक्ष, लायन्स क्लब पदाधिकारी, नागरिक व माजी सैनिक सहभागी झाले होते। ऑपरेशन सिंदूर ही पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना व भारत मातेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना श्रद्धांजली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। मावळी पुतळा येथून पदयात्रेची सुरुवात होऊन जयचंद चौक, बाजारपेठ, गुरुद्वार मार्गे श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप झाला। यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। दरम्यान नेत्यांनी भारताच्या सैनिकांचे कौतुक केले। या प्रसंगी माजी सैनिक बाळासाहेब कडू, महेश थत्ते, एस.सी. शर्मा तसेच विद्यार्थिनी वसुंधरा शिळीमकर यांचा सन्मान करण्यात आला। माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, वृंदा गणात्रा, योगिता कोकरे, श्रीधर पुजारी, दादा धुमाळ, बाबा शेट्टी, अरविंद कुलकर्णी, रामविलास खंडेलवाल, राजाभाऊ खळदकर, देविदास कडू, नारायण पाळेकर, अनंता गायकवाड, संजय भोईर, कमूभाई जसदनवाला, अमीन वाडीवाला, विजय सिनकर, दिलीप गुप्ता, अर्जुन पठारे आदी यावेळी उपस्थित होते।